आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। वन विभाग सुस्त, बिबट्या मस्त। वटार परिसरात बिबट्या वासरू शेळ्या श्वानवर मारतोय ताव। ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात। वटार येथील भायडे वस्तीत बिबट्याने गेल्या 1 महिन्यापासून धुमाकूळ घातला असून दररोज शेतकऱ्यांची दुभती जनावरांवर ताव मारत आहे। आज मध्यरात्री वटार येथील भास्कर चिंतामण बागुल यांच्या राहत्या घराजवळील बैलांच्या शेडवर हल्ला चढवत वासरू ठार केल्याने गरीब शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जवळपास 10 ते 15 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। 2 दिवसांपूर्वी गोकुळ शंकर पवार या शेतकऱ्याची शेळी फस्त केली होती। आज लगेच वासरूचे भक्ष्य करत बिबट्याने आपली दहशत कायम ठेवली आहे। सायंकाळपासूनच रोजच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतोय। पुन्हा एकदा ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले। दरवर्षी या परिसरात बिबट्याचा वावर असतो। येथील शेतकरी पशुपालक करणारा असून दुधाची जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत, पण पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी धास्तावलाय। गेल्या 6 महिन्यात 6 ते 7 वेळा हल्ले करून 20 ते 25 निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी गेलाय। गेल्या अनेक दिवसापूर्वी सावतावाड शिवारात बिबट्याचा वावर आहे असं वाटतंय। वन विभाग सुस्त, बिबट्या मस्त असं नागरिकांना वाटतंय। वनपालांच्या कृपेने परिसरात अवैध वृक्षतोड होते तेव्हा वनपाल लक्ष घालतात, मग बिबट्याचा हल्ला होतो तेव्हा कुठे जातात हा सवाल उपस्थित होत आहे। सावतावाडी, शाळेची पंदी आदी परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून 2-3 शेतकऱ्यांना मुखदर्शनही दिले। दरवर्षी पाण्याच्या शोधात येथे बिबट्या येतो व पाळीव प्राण्यांवर ताव मारतो। येथे लपण्यासाठी मोठी काटेरी झुडपे आहेत, त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फस्त करून घेतो। मेंढपाळ दरवर्षी जेरीस आले असून दरवर्षी 10 ते 12 मेंढ्या बळी द्याव्या लागत आहेत। येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो। परिसरात बिबट्याचा वावर असल्याने रात्रही जागून काढावी लागत आहे। मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहे। बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे।